मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत नसल्यामुळे गुढीपाडव्याला मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचा आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ठाण्यात कर्नाटका बँकेत मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्याने चांगलेच आक्रमक झाले। 5 दिवसात यात बदल नाही झाला तर मनसे स्टाईलने दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिलाय। कर्नाटक बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहिती आहे मराठीची ॲलर्जी आहे लोकांना, म्हणून आज आम्ही इथे आलोय। त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत, कांबळी आहेत, म्हणून थोडासा आमचाही आम्ही थोडा राग आहे केला। पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिश मध्येच आहे। तर त्यांना आम्ही आता सांगितलं प्रेमाने, आज बोलो आज जोडून उद्या आज सोडून येऊ, तेव्हा त्यांना 12 घडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या, याच्यात मराठी काय काय लिहिलं जातं त्याच्यात बघितलं त्यांनी सगळं इंग्लिश मध्ये, हेल्मेट काढा तुम्ही, हिंदी मध्ये लिहिलंय। पण बोललो ना मराठीचा ह्या लोकांना काय त्रास आहे मला माहित नाही, परंतु आज सांगितलंय ज्यावेळेला आम्ही एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही, जर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाहीत तर मग तुम्हाला बाकी काय सांगायला नको कोणाला, आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार। बँक याचा अर्थ असा नाही की यांनी काही करायचं। महाराष्ट्रात तुम्ही येताना आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत, त्याचा मराठीचा वापर हा झाला पाहिजे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण सांगितलं ना, आता जर आमच्या राजसाहेबांनी सांगितलंय तर मराठी हे सर्व बँकेमध्ये झालंच पाहिजे। आमचा आग्रह आहे, नाही अट्टहास आहे की तुम्हाला करायचंच आहे आणि ते आम्ही करून घेणार। सीमा भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिलं जातं मराठी माणूस गेल्यानंतर कंडक्टर असेल किंवा बस चालक यांना मारहाण होते कन्नड भाषेवरून, त्यामुळे आता कुठेतरी या कर्नाटक बँकेमध्ये सुद्धा मराठी करावं लागणार त्यांना। इथे महाराष्ट्रात आहे ना, महाराष्ट्रात ते धंदा करते ना, व्यवसाय करते ना, तुम्हाला करावंच लागणार। ते तुमचं काय ते तुम्ही तुमच्या तिकडे बघा, इथे महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करताय तर मराठीचा मान ठेवला गेलाच पाहिजे। मराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही। त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे आणि ते आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी मान्य केले। ते तुमच्या समोर देखील बोललेत, कॅमेऱ्यासमोर बोललेत की हे मी करणार आणि त्यांना ते करावंच लागणार आहे। कोणकोणत्या गोष्टी अशा निदर्शनास आल्या जेणेकरून या ठिकाणी मराठी नाहीये वारंवार सांगावं लागतं? तिथे आपले जे कॅलेंडर असतं आपलं, जे तारखा वगैरे ते पण मराठीत नाहीये, कुठलीच गोष्ट मराठीत नाहीये। सूचना फलक मराठीत नाहीये, त्यांचे ते डेस्क वरचे ते नंबर आपले हे असतात, नावाचे हे असतात पाट्या, त्या मराठीत नाही आहेत। मॅनेजरची पाटीच मी बघितली ती इंग्लिश मध्ये होती, ती मी त्वरित ती काढून टाकली। त्यामुळे ही पहिली काढून टाका, ठीक आहे। त्यांना बोललो पहिली मराठी, एक साइड मराठी ठेवा, एक तुम्हाला इंग्लिशच्या बद्दल प्रेम आहे, तुमच्या त्या भाषेबद्दल प्रेम आहे तर ते करा, परंतु एक साइड मराठी ही असलीच पाहिजे।